मस्त चमचमीत मासवडी आणि त्याचा झणझणीत असा रस्सा. घरी मासवडी करायचं म्हटलं की एकच टेन्शन, पीठ बरोबर होईल का, मासवडी तुटणार तर नाही ना. आज हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, तेही स्टेप बाय स्टेप. अचानक घरी पाहुणे आले तर झटपट ही मासवडी तयार होते. फक्त काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मासवडी एकदाही फसणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण मासवडीचे सारण बनवूया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम व्हायला ठेवला. पॅन गरम झाला की यात घालूया 1 वाटी पांढरे तीळ. तीळ हलकेसे भाजून घ्यायचे. नंतर यात आपण घालूया 2 चमचे खसखस. आता तीळ आणि खसखस मंद आचेवर चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. तडतडेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे. तर 2 मिनिटातच तीळ आणि खसखस छान असे भाजले गेले. छान तडतड असा आवाज येत. आता याला काढून घ्यायचंय. तर एका दुसऱ्या ताटामध्ये आपण याला काढून घेतोय. आता हे भाजलेले तीळ आणि खसखस पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचा किस. इथे मी अर्ध्या वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय. किस सुद्धा आपल्याला मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट झाले. खोबरं पण आपलं छान असं तांबूस रंगावर भाजलं गेलंय. हे खोबरं आता आपल्याला काढून घ्यायचंय. तर याला पण आपल्याला भाजलेल्या तीळ आणि खसखसमध्येच काढून घ्यायचंय आणि याच्यासोबतच थंड करून घ्यायचंय. आता त्याच पॅनमध्ये घालूया उभा पातळ कापलेला कांदा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत. आता कांदा पण इथे आपल्याला 2 ते 3 मिनिट तांबूस रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर बघा 2-3 मिनिटात कांद्याचा रंग बदलला, मस्त भाजला गेलाय. नंतर यामध्ये घालूया 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. याला अजून परत 2 ते 3 मिनिट मंद आचेवर भाजून घेऊ. कांदा पण अजून लसणासोबत छान तांबूस रंगावर भाजला गेलाय. आता भाजलेला कांदा आणि लसूण एका प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊया आणि भाजलेल्या तीळ, खसखस आणि खोबऱ्यासोबत याला पण पूर्णपणे थंड करून घेऊया. हे आपल्याला मिक्सरला वाटायचंय, त्यामुळे याला पूर्ण थंड करून घ्यायचंय. आता भाजलेले तीळ, खसखस आणि खोबरं हे पूर्णपणे थंड झालंय. यानंतर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आता हे भाजलेले सर्व जिन्नस या मिक्सरच्या भांड्यात घालायचंय आणि याला आपल्याला मिक्सर चालू बंद करत हलकंसं जाडसर फिरवून घ्यायचंय. खूप जास्त याला आपल्याला बारीक वाटायचं नाही, कारण याला तेल सुटलं जातं. एकदम हलकंसं असं जाडसर हे मी इथे वाटून घेतलंय अशा प्रकारे. कोरडं साहित्य इथे आता आपलं मिक्सरला जाडसर फिरवून झालं की यात घालायचं आहे भाजलेला कांदा आणि लसूण. यासोबत घालूया आपण थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये कोथिंबीर घालून झाली की काही सुके मसाले आपल्याला घालायचे. तर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा इथे आपण घातली हळद. यानंतर 1 चमचा धना पावडर घालायची आहे. आता 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलाय. नंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया आणि आता याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचंय. तर हलकासा चालू बंद करत मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. अजिबात पाणी न वापरता हे जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. तर इथे आपलं मासवडीसाठी लागणारं सारण तयार झालं. तर हे सारण एकदाच तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जसं लागेल तसं वापरून मासवडी तयार करू शकता. तर मासवडीचं सारण आपलं तयार झालं. आता मासवडीसाठीचं पिठलं कसं करायचं ते आपण बघूया. यासाठी एक छोटं वाटण बनवू. तर मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी घेतल्या लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, काही हिरव्या मिरच्या. यानंतर यात अर्धा चमचा जिरे घालायचे. आता हे आपल्याला मिक्सरला अजिबात पाणी न घालता बारीक करून घ्यायचंय. वाटण करून झालं की आता पिठलं करण्यासाठी कढई गरम व्हायला ठेवली. यात 1 चमचा तेल घातलं. आता तेल छान गरम झालं की यात घालूया थोडासा हिंग. अर्धा मिनिट हिंग तेलात परतून घेतला. हिंग परतला की यामध्ये तयार केलेलं मिरचीचं वाटण घालायचंय. यानंतर यात घालायची आहे पाव चमचा हळद. आता हे वाटण आणि हळद 1 ते 1.5 मिनिट मंद गॅसवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर इथे मी 2 वाट्या यात पाणी घातलंय. तर 1 वाटीचं प्रमाण आपल्याला सेट करायचंय. यानेच आपल्याला नंतर पुढे बेसन पीठ मोजून यात घालायचंय. यानंतर आता यासोबत यात चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. आता इथे गॅस मोठा करायचा आहे आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे.
पाण्याला मस्त उकळी आली आहे. आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1.5 वाटी बेसन पीठ. ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने आपल्याला बेसन पीठ मोजून घ्यायचं आहे. तर 2 वाटी पाण्यासाठी इथे 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर यामध्ये बेसन पीठ घालताना आपल्याला चाळून घालायचं आहे. असंच बेसन पीठ घातलं तर यामध्ये खूप गुठळ्या होतात आणि त्या मोडल्या जात नाहीत. तर पीठ आपलं चाळून झालं की याला आपल्याला हटवून घ्यायचं आहे. तर यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. तर हे करत असताना गॅस आपल्याला कमी करायचा आहे. गॅस कमी असल्यामुळे काय होतं की गुठळ्या मोडायला आपल्याला सोपं जातं. आता मंद गॅसवर एकसारखं हलवत अशा प्रकारे यातल्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. या पिठल्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर मासवडी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस हे व्यवस्थित थापलं जात नाही आणि मासवडी आपली नीट बनत नाही, ती तुटली जाते. आता गुठळ्या मोडल्या, याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिट याला चांगली पहिली वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झाली, वाफ भरली. याला आता परत चांगलं मिक्स करून घ्यायचं, घोटून घ्यायचं आहे. तर गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. गॅस मंद आहे. परत एकदा झाकण ठेवून 3 मिनिटांची वाफ काढूया. म्हणजे पीठ चांगलं शिजलं जाईल, कच्चं राहणार नाही. अजून 3 मिनिटांनी वाफ काढल्यानंतर बघा छान असं पिठलं आपलं शिजलं गेलं. यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत. तर वडीसाठीचं आपलं हे पिठलं तयार झालंय. लगेच याच्या वड्या तयार करायला घेऊ. हे पिठलं गरम असतानाच याची मासवडी थापून घ्यायची आहे. पिठलं जर थंड झालं तर मासवडी थापता येत नाही, ती तुटते. आता मासवडी बनवण्यासाठी इथे सुती कापड घेतलंय. तर हे कापड पोळपाटावर अंथरून घ्यायचंय. तर हे व्यवस्थित अंथरून घेतलं की यावर आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आहे. यानंतर यावर आपल्याला घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आता यानंतर आपण जे पिठलं बनवलं त्यातलं थोडंसं पिठलं या कापडावर घालायचं. नंतर पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत गरम असतानाच हे आपल्याला थापून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असताना थापलं जातं, त्यामुळे कढईतलं उरलेलं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मिश्रण थंड झाल्यावर थापण्याचा प्रयत्न केला तर ते थापलं जात नाही आणि वडी बनवताना ती तुटली जाते. मध्यम जाडसर असं हे थापून झालं की सुरुवातीला बनवलेलं वडीसाठीचं सारण यावर घालायचं. सारण घालताना सर्व बाजूने चहूकडे पसरवून घालायचं. भरपूर यावर सारण घालायचं. जास्त सारणाची मासवडी खायला एकदम भारी लागते. सारण पसरवून झालं की आता मासवडी बनवून घेऊ. मासवडी बनवण्यासाठी एका बाजूने कापड उचलायचं आणि हलक्या हातात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल करत कापड काढत काढत अशा प्रकारे संपूर्ण कडेपर्यंत रोल बनवून घ्यायचा आहे. यानंतर कापड उचलून आपल्याला मध्यभागी घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने इथे आपल्याला दाबून घ्यायचं आणि माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे. गरम असतानाच याला व्यवस्थित छान मासवडीचा आकार देता येतो. यानंतर आपल्याला कापड याच्यावरनं काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली माशाच्या आकारातली मासवडी इथे तयार झाली. अशाच प्रकारे आपल्याला उरलेलं पिठलं आणि राहिलेल्या सारणाची दुसरी मासवडी तयार करून घ्यायची आहे. तर बघा दुसरी स्टेप आपली कंप्लीट झाली. मासवडी आपली तयार झाली. आता यासाठी लागणारा रस्सा तयार करायला घेऊ. रस्स्यासाठीचं वाटण बनवण्यासाठी पॅनमध्ये चमचाभर तेल घातलं. तेल तापलं की यात 2 मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे घालायचे. तर कांदा इथे हलका तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट झाले. कांदा आता मस्त असा लालसर रंगावर भाजला गेलाय. यात आता घालूया 10 ते 12 लसूण पाकळ्या. यात आता अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घालू. आल्याचे तुकडे घालायचे आणि नंतर 2 चमचे फुटाण्याची डाळ घालू. हे सर्व आता 3 ते 4 मिनिट कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे. मस्त असं खरपूस याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे आता आपलं वाटण हे छान असं खरपूस भाजलं गेलं आहे. याला बाहेर काढून घेऊया. तर इथे मी एक प्लेट घेतली. या प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि हे आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं. मगच मिक्सरला याचं वाटण बनवायचं आहे. तर भाजलेलं वाटण पूर्णपणे थंड झालं. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं. यात हे संपूर्ण वाटण घालायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याचं बारीक मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण तयार झालं. तर फोडणीसाठी आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम व्हायला ठेवलं. तेल चांगलं तापलं की यात जिरे घातले. नंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घातली. तेलात आता मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेऊ.
नंतर यात तयार केलेलं वाटण घालूया. आता हे वाटण मसाल्यांसोबत 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं तेल याला सुटलं गेलं पाहिजे. तर वाटण बघा आता चांगलं परतलं, मस्त याला तेल सुटलं. आता यात घालायचं आहे गरम पाणी. तर जसा रस्सा तुम्हाला हवा आहे, घट्ट, पातळ, त्या अंदाजाने यात पाणी घालायचं. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मासवडीसाठी लागणारा रस्सा हा हलका पातळच असावा, खूप जास्त घट्ट नको. आता या रश्श्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर थोड्याच वेळात बघा रश्श्याला छान अशी उकळी आली आहे, मस्त याला तरी पण आलेली आहे. तर आता गॅस कमी करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालायची. तर मासवडीचा रस्सा आपला इथे तयार झाला. आता तयार केलेल्या मासवड्या आपण कापून घेऊ. तर वडी खूप जास्त पातळ कापायची नाही, थोडी जाडसरच कापायची. तर बघा किती सुंदर मासवडी झाली आहे, दिसायला पण खूप छान दिसते. सारण पण भरपूर आहे, कापताना अजिबात ही तुटली जात नाही, तर मस्त अशी कापली जाते. व्हिडिओत दाखवलेल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुमची पण मासवडी एकदम व्यवस्थित होणार, ती तुटणार नाही आणि कधीही फसणार नाही. आता कापलेल्या मासवड्या एका प्लेटमध्ये आपण सेट केल्या. तर तयार झाली मंडळी आपली मासवडी आणि त्यासोबत झणझणीत असा रस्सा. तर नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे. घरी पाहुणे आल्यानंतर हा चमचमीत बेत आपण करू शकतो. यासोबत चपाती, भाकरी काहीही खा, मस्त लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.